ए सुनबाई, बोला की सासूबाई. मी गावाला चालल्या 4 वाजेपर्यंत माघारी येणार आहे. तोपर्यंत सगळी कामं आवरून घे. होय आवरते सासूबाई, पण मला जरा ताप पण आलाय आणि डोकं पण लय दुखायला लागले. मला दवाखान्यात जायला जरा पैसे देता का? अगं बाया, तुला कामच सांगितलं तुझी नाटकी चालू झाली का? माझ्याकडे काही पैसे बिशे काय नाही ती. तुला दवाखान्यात जायचं असेल तर आईकडे पैसे घे आणि दवाखान्यात जा. वादळाचे रुतले जिव्हारी बसले निवारी विझले सुखाचे दिवे सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे विरले सारे नशिनी आले निखारे उरी वादळाचे. बया अजून फरशीच पुसते वय. सुनबाई पाणी आण जरा. होय सासूबाई. आजकालची सुना लय जाडगट बाई. आता कोणाचा फोन आला? अगं बाई माझ्या पोरगीचा. बोल की बाळा. अगं आई, माझी तब्येत अजिबात बरी नाही. मला लय ताप आणि सर्दी झालंय बघ. अगं बाई मग आराम कर की ग. सासूबाई. दिसत नाही तुला पोरगीचा फोन आलाय? ठेव खाली आणि हो तिकडं. मुला आराम कर म्हणते तुला. अगं आई, कशाचा आराम करतेस? घरात ढेकभर कामं पडले ती आणि मी एकटीच आहे करायला. कोण मदत करणार मला? त्या सासूला जरा मदत करायला येत नाही काय? तू दवाखान्यात गेलीस का नाही? नाही. का? अगं ही लोक म्हणतात त्यांच्याकडे पैसे नाहीत. हे बघ मी तुला पैसे पाठवते, नाहीतर मी आत्ताच्या आत्ता तुला न्यायला येते बघ. आधार देगा जीवाला छाया हरवून बया माझं मुलं आजार आहे, आणायला जायला पाहिजे. ए सुन बाय इकडे ये. साला झरले ही धर, पोरगी माझी लय आजार आहे, तिला आणायला चालले मी. बर बर. आणि तिच्या आवडीनिवडी जरा काय तर करून ठेवा. आले मी लगेच घेऊन. हो. सगळं सांगायला लागते. सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळ